मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम म्हणतात की राज्य निवडणूक आयोग नियमाप्रमाणे अहवाल मागवेल. यस, हे काही चौकशीचे आदेश नाहीये की हे जे 67 बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांचा निर्णय रोखून धरा किंवा काय. अहो, एक सर्क्युलर आहे, माझ्या हातात ते सर्क्युलर आहे. हा आदेश जरी याला म्हटलं असलं तरी ही एक औपचारिकता आहे. कशी मी तुम्हाला सांगतो. हा आदेश राज्य निवडणूक आयोग देतं आणि तो आदेश सर्व महापालिका आयुक्तांना, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, सर्व नगर परिषद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, राज्य निवडणूक आयोगातील सर्व अधिकारी यांना हे सर्क्युलर जातं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा हे सर्क्युलर जातं. हे सर्क्युलर पहिल्यांदा कोणी काढलं माहितीये? तुम्हाला आठवत असेल, राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नंदलाल, जे निवृत्त IAS अधिकारी, त्यांची कारकीर्द खूप गाजली, ते होते. त्यांच्यावरती 2009चं जे डिलिमिटेशन लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचं झालं, म्हणजेच या मतदारसंघांची पुनर्रचना झाली, त्यामध्ये अनेक वेळा अनेक राजकारण्यांकडनं दबाव आला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लातूरच्या संदर्भात दबाव आला. विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडनं त्यांच्यावरती दबाव आला. आणखीन काही नेत्यांकडनं त्यांच्यावरती दबाव आल्या. अशा अनेक बातम्या यायच्या. तुम्हाला आठवत आहे की 2009ची निवडणूक झाल्यानंतर पुढे नंदलाल यांच्यावरती राज्य विधिमंडळामध्ये हक्कभंग चालवला गेला. आणि मला आजही आठवतो, कारण तेव्हा मी फील्डवर होतो आणि तेव्हा प्रत्यक्ष विधानसभेच्या गॅलरीमध्ये पत्रकारांच्या मी बसलेलो होतो. तेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून हक्कभंग समितीचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी निर्णय वाचून दाखवला आणि नंदलाल यांना तुरुंगवासाची शिक्षा ही त्यांनी तिथे ठोठावली. त्याच्या 5व्या मिनिटाला तिकडे नवीन प्रशासकीय भवन इथं, जे राज्य निवडणूक आयोगाचं ऑफिस आहे, तिथे नंदलाल हे बसले होते. संध्याकाळी 5ची वेळ होती. त्यांना तडक पोलिसांनी अटक केली होती, उचलून नेलं होतं. तेव्हा रिपोर्टर म्हणून आम्ही त्यांच्या मागे धावलो होतो. तेव्हा त्यांना विचारलं गेलं की हा तुमच्यावर उगवलेला सत्ताधारी पक्षानं सूड आहे का? ते म्हणाले, यस, इट्स वँडेटा, म्हणजे माझ्यावरती सुडानं कारवाई केली जाते. ते नंदलाल. आणि कुठे आता राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे. कारण ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची, आपण नगरपंचायती, नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये जो गोंधळ झाला तो बघितला. तो गोंधळ बरा होता. इतका गोंधळ आता महापालिका निवडणुकांमध्ये झालाय. आणि हे बिनविरोधाचं जे नाट्य आहे ना, त्यामध्ये हे सर्क्युलर आहे, साधं हे आदेश नाहीये. मी तुम्हाला वाचून दाखवतो. हा सर्क्युलर जो आहे हे 23 डिसेंबर 2004चं सर्क्युलर आहे. ते आजही सर्वत्र वाटलं जातं. ही नॉर्मल ड्यू प्रोसेस आहे नियमाप्रमाणे. यामध्ये चौकशीचे आदेश वगैरे असं नाही. निर्णय रोखून धरले, विजय रोखून धरला असंही नाही. हे अहवाल येतील त्यानंतर काय ठरवायचं ते ठरवतील. म्हणजे काय म्हटलंय याच्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी बऱ्याचदा नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या तारखेनंतर एकच उमेदवार शिल्लक राहिल्याने उमेदवार बिनविरोध निवडून आला असे जाहीर करण्यात येते. उमेदवार अर्ज भरताना अनेक उमेदवार अर्ज भरतात, परंतु नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या वेळी एक उमेदवार सोडून सर्व उमेदवार अर्ज मागे घेतात. अशा वेळी तो उमेदवार इतर उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावतो. ही शक्यता नाकारता येत नाही. तरी यापुढे असे प्रसंग घडल्यास राज्य निवडणूक आयोगाला त्याबाबतचा सविस्तर अहवाल तात्काळ पाठविण्यात यावा व राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिल्यानंतरच त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात यावे. 23 डिसेंबर 2004. इट्स अ रुटीन प्रोसेस. अहवाल आल्यानंतर काय होणार आहे मला सांगा. जो विजयी उमेदवार आहे तो हे सांगणार आहे की मी दबाव आणलाय. त्याच्यासाठी ज्यांनी दबाव आलाय त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे? त्याची निवड जी बिनविरोध झालेली आहे ती रद्द केली जाणार आहे का? राज्य निवडणूक आयोग तसं करू शकणार आहे का? तेवढं धाडस दाखवणार आहे का? हा माझा सवाल राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंना आहे. उघड दिसतंय की अनेक ठिकाणी आमिष, दबाव, दडपण दाखवून
उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावले. विरोधी पक्षाचे मग ते जे उमेदवार असतील ते रिंगणातून पळ त्यांनी काढला. का पळ काढला, कशासाठी काढला, आमिष कोणतं दाखवलं गेलं, कोटीच्या कोटी उद्यानं ही भरली गेली आहे अशी माहिती आहे. मग अशा वेळेस राज्य निवडणूक आयोग तशी काही चौकशी करणार आहे का, आणि कारवाई काय करणार आहे, खरंच कारवाई करण्यासाठी तसा अहवाल त्यांच्यापर्यंत येणार आहे का? कारण काल परवाकडे जे आपण बघितलं ते हे आहे की बहुतेक ठिकाणी महापालिका हद्दीमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जे आरो होते, स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी, हे नॉट रिचेबल होते. नंतर ते कुठं अर्ज भरून झाल्यावरती रिचेबल झाले, आणि यातल्या काहींनी संगनमतानं अनेक गोष्टी केल्या आहेत अशी सुद्धा सुरस कथा ही आता हळूहळू कानावरती सगळीकडनं येते आहे. म्हणजे तुमचे आरोज मॅनेज झाले, राज्य निवडणूक आयोग हतबल. आणि राज्य निवडणूक आयोग आता आरोंना काय विचारणार आहे, आणि ते तरी यांना काय सांगणार आहे, कारण ते महसूल प्रशासनाचे अधिकारी आहेत, राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येत नाहीत. ते त्यांच्यासाठी काम करतात निवडणुकीच्या काळामध्ये. हा सगळा सावळा गोंधळ आहे, आणि म्हणून मग अपेक्षा काय ठेवायची?